आज मी तुम्हाला झटपट असं दोडका आणि मूग डाळीचं कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, तेल काढून घेऊया। तेल काढायचं अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, मोहरी एकदम बारीक आहे। छोटा 1 चमचा जिरं, हिंग पावडर, कढीपत्ता, मीडियम आकाराचा एक कांदा चॉपरला असा बारीक केलेला आहे। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा हलकासा भाजलेला आहे, ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं सुक्कं खोबरं, 1 गड्डी लसूण, 1 हिरवी मिरची, अर्धा इंच आलं, कोथिंबीर, हे सगळं मी कुटून घेतलेलं आहे। जरी मिक्सरला बारीक केलं तरी पण चालेल आणि कुटून घेतलं तरी पण चालेल। आता हे काय करते, फक्त परतून घेते 1 मिनिटभर। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मीडियम आकाराचा एक टोमॅटो चॉपरला बारीक केलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी आत्ताच चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे आणि ह्याला सुद्धा 1 मिनिटभर परतून घेणार आहे। मस्त असं परतून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे बारीक। धने जिरे पावडर 1 चमचा, चमचेच्या मापानं, थोडीशी हळद, ह्याच्यामध्ये छोट्या आकाराचे 3 चमचे कांदा लसूण मसाला, जो तुमच्याकडे आहे ना तो टाकायचा, टाकला तरी चालेल। आता ह्याला काय करते, चांगलं परतून घेते। मसाले टाकताना मी केलं तर गॅस बारीक। मस्त असं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये दोडक्याच्या शिरा काढून हा दोडका मी कापून घेतलेला आहे। शिरांची चटणी वगैरे सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे। 250 ग्रॅम दोडका आहे हा। आता ह्याला काय करते, मसाल्यामध्ये पहिलं परतून घेते। मस्त असं मसाल्यामध्ये परतून घेतलेलं आहे। 3 चमचे मी मुगाची डाळ 10 मिनिटं फक्त भिजत घातली होती। भिजत घातली की नाही की शिजायला जास्त वेळ लागत नाही, आणि अशी पण मूग डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही। तुम्हाला मूग डाळ जर आता नको असेल ना तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकू शकता, आणि जरी काही नाही टाकलं तरी पण चालू शकते। पण अशी पण एकदा करून बघा, खूप चविष्ट होते। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित एकदम। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं, तर पाणी कोणतं ओतायचं माहिती आहे का, मी केलेलं एका साईडला गरम पाणी। कोमट पाणी, साधं पाणी जरी घेतलं तरी चालेल। आता तुम्हाला किती कालवण पाहिजे त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं। मिक्स करून घेते, गॅस करते मीडियम। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। ह्या ग्लासाच्या मापानं 2 ग्लास मी पाणी ठेवलं होतं गरम करायला, आणि ती ओतलेलं आहे। आता गॅस करणार आहे बारीक आणि ह्याला शिजून देणार आहे। आता आपल्याला ह्याला काही टाकायची गरज नाही। झाकण ठेवायचं असेल तर थोडंसं तिरकं झाकण ठेवायचं, शिजून द्यायचं। बारीक गॅसवर बघा मी शिजत ठेवलं तर मस्त अशी शिजलेली आहे। डाळ पण बघा किती सॉफ्ट झालेली आहे। आपला दोडका पण चांगला गळून गेलेला आहे। अशा पद्धतीत शिजल्या पाहिजे बघा। मस्त डाळ बघा एकदम अशी भिजत घातली तरी पण शिजली जाते, नाही भिजत घातली तरी पण शिजली जाते। करून बघा असं। दोडक्याच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, पण ही झटपट तुम्हाला दाखवलेली आहे। कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।